एक जबरदस्त खेळाडू आहे सागर सारंग टीममध्ये. वन साइड आपल्या टीमसाठी सामना जिंकवण्याची ती क्षमता त्यांच्यामध्ये पाहिली आपण. बरेच सामने आपल्या मैदानात खेळलेत. काय प्रॉब्लेम? बॉल बॉलची पूर्ती करा. दोन पाच का एक एक चला सामन्याला सुरुवात करा. 20 मिनिटं द्या समोरच्या टीमला. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 5 मिनिटांमध्ये एक षटक संपत येणे ती गरजेचे असेल. कारण पाहिलं गेलं तर आज चौथा दिवस ना, चौथ्या दिवसामध्ये 10:30ला मात्र सुरुवात झाले. आता 11:30 वाजेमध्ये 1 तास पहिल्या सामन्याला झालेला आहे. म्हणजे एवढा उशीर होता कामा नाहीये. आपण वेळेला प्राधान्य देणं गरजेचं आहे सर्व टीमने. पहिल्या चेंडूची फेकी करतोय गोलंदाज मारती गोलंदाज पाहतोय आपण. नाव काय गोलंदाजचं? हे बळा हेमंत. हेमंतला पाहतोय आपण. 63 जर्सीचे पदार्पण केलेला गोलंदाज. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाफेकी करतोय. काही समजलं नाही. पोलाड दीपक उर्फ पोलाड या फलंदाजाला एक मोठा हिटर फलंदाज आहे, परंतु वारंवार बीट होतोय. चांगली गोलंदाजी सुरुवात मानावं लागेल हेमंत या गोलंदाजाकडून. आजू दीपा पाणीकडे यायचे. वारंवार मात्र तिसरा चेंडू बीट होतोय. दीपक हा फलंदाज. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दीपक आपले हेमंत या गोलंदाजाकडून. तोच चेंडू तोच फटका पुन्हा बीट होतोय. खराब फलंदाजी प्रदर्शन. तिसरा सामना कोणाचा आहे? भिलोले इथं उपस्थित झालाय. आताच आयोजन झालं त्यांचं. चांगलं सुरेख आयोजन झालं. इथं क्रॉस खेळला फटका. पाव्या क्षेत्ररक्षक तिथं आहे. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट झाले. चांगलं सुरक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय हेमंत या गोलंदाजाला आपण. पाया पुढील शेवटचा चेंडू. हा फटका चांगला आहे. फलंदाज सागर का कोण आहे? रवी. ऑफसाईड दिशेला फटकाला हा चेंडू चौकार येतोय. चौकाराच्या मदतीतून धापाला जाऊन पोहोचले 5च्या अंकावरती. तर वेळ खूप झालेला आहे.
आत्ताशी दुसरा सामना झालाय, 11:30 वाजून गेलेत. वेळ खूप महत्त्वाचा, आपल्या वेळेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आयोजक यानंतरचे जे सामने आहेत त्यांना आपण लवकरात लवकर बोलून घ्यायचं आहे. जे मैदानावरती आलेत ज्यांनी आपली उपस्थिती नोंदवून घ्यायची आहे. इथे भिलं टीम इथं उपस्थित झालेली आहे, त्या विरोधात जे संघ असतील त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती नोंदवून घ्यायची आहे. आयोजकांकडे विनंती असेल सर्व टीमला. 5 धावा दाखल कधी लागलेत, मात्र 4 चेंडू मात्र मिस केलेत. दीपक ह्या फलंदाजाने खूपच खराब फलंदाजी. त्यानंतर गोलंदाजी माती पाहतोय आपण, गोलंदाज समीर. समीरला पाहतो गोलंदाजी मार्गती. सामोरे दीपक. एक मोठा हिट, परंतु झेल होणार की षटकार. आणि दीपक यांच्या पारीचा अंत होतोय. खूपच खराब प्रदर्शन पाहायला मिळतं दीपक यांच्याकडून. येस डीजे. नक्कीच इथं थोडंसं ताकद कमी पडली दीपक यांची. मला वाटलं की ते एक मनगडात ताकद आहे दीपक यांची, परंतु थोडंसं उंची जास्त, लांबी कमी झाली आणि त्या पहिला हादरा बसला वेनगाव टीमला. दीपक यांच्या स्वरूपामध्ये 1 डाऊनसाठी संदीप. संदीपला पाहतोय. नॉन स्ट्राईकला चांगला फलंदाज आहे, ज्याने मला पहिल्याच चेंडूवरती स्ट्राईक मिळल्या चौकार खेचला होता रवी, आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पाहिलं गेलं तर खालापूर तालुक्यातील सारंगटी एक बलांडे टीम आहे. जास्तीत जास्त धावा टार्गेट ठेवणं गरजेचं असेल. पुन्हा डॉट चेंडू होतोय. काय गोलंदाजी, आग ओतणारी गोलंदाजी मैदानी पाहायला मिळते समीर या गोलंदाजाकडून. अप्रतिम चेंडूची फेकी होते. गुडली स्पॉट होता हा चेंडू, काही समजलं नाही फलंदाज संदीप याला. मी मंगाशीच म्हणलं होतं की आपण 1-2 चेंडू जर आपण मिस केले तर तिसरा चेंडू कदाचित नॉन स्ट्राईक फलंदाजाला देणं गरजेचं आहे. हे स्ट्राईक ओव्हररेटेड करणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू. आधी स्ट्राईक मात्र दिले संदीप याने. रवी याला त्याचं सोनं करेल का? पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक चौकारणी खाता ओपन केलं होतं रवी याने. दापलक पाहतो एका धावच्या मध्ये टोटल 6 या अंकावरती. दुसरं षटक प्रतिउत्तर चालू असताना हायस्कोअरला बाय दिली जाईल. आतापर्यंत 39 धावा दापलकाती लागल्या तर दोन्ही टीमच्या. डॉट चेंडू येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला क्रॉस खेळच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतं रवी. इथे पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी समीर या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करत असताना सारंग टीम, नक्कीच खालापूर परिसरातील ही टीम नक्कीच कर्जत तालुक्यातील कडाव कलंबोली येथे ह्या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळते आपल्याला. चांगला खेळ या दोन्ही टीममध्ये. पुढील चेंडू पाहावा लागेल. सामोरे फलंदाज रवी. ऑफसाईडला कडे केला चेंडूला पाहूया, इथं धोक्याची घंटा होऊ शकते. चुकीच्या एंडला फेकी. षटक क्रमांक दुसरं संपत आले. दापल टोटल पाहतोय 7 8 सॉरी 8 धावा.
8 धावा धावलकती आल्यात पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाकडून झालेली दिसते आपल्याला. तर नेक्स्ट गोलंदाज कोण असेल? सात सात सॉरी 7. स्कोरर आपण आम्हाला चांगलं सांगायचं, तुम्ही व्यवस्थित निर्णय द्यायचा आहे. कुठलीही मात्र एक धाव मात्र महत्त्वाची असते प्रत्येक टीमसाठी. चुकीचा आपण उल्लेख करू नका स्कोरवरती. स्कोरर आम्हाला जे सांगाल ती धावा आम्ही माईकवरती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि होमगाव टीम पहिल्या दिवसामध्ये धमाकेदार मात्र प्रवेश केला सेमीफायनलमध्ये. रोज अनिल इथं मात्र आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी येत आहेत आणि रोज आयोजकांना सहकार्य करतात. चांगला सहकार्य लाभलंय होमगाव टीमकडून. पुढील गोलंदाज असेल तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजी मार्कवरती मात्र सारंग टीमकडून गोलंदाजचं नाव काय? दीपक. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, घनाघाती पार केलाय. षटकार. षटकाराने स्वागत केलंय SDJ. सुरुवात करायची आहे. नवीन चेंडू जर आपल्या गेला असता, जुना चेंडू आपल्या देण्यात येत आहे. तिसरे षटक चालू असताना आधुनिक चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. चला प्रेक्षक माई बाप, तो चेंडू आपण देण्याची विनंती करतोय आपल्याला. लेग साईडला खूपच प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षक हे माईबाप असतात प्रत्येक आयोजनामध्ये. आलेला आहे मॅच बॉल आणि ते जे चेंडू आहे ते तुमच्याकडे ठेवा पंच. मॅच बॉल आलेला आहे. ते चेंडू मात्र बाहेर फेकू नका कोणाकडे, आपण तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून एखादा चेंडू षटकारच्या खूपच बाहेर गेला. हाफ स्टंपच्या खूप बाहेर आम्ही इथून सांगू शकतो काय सोर चेंडू आहे. अवाईंतर धावसंख्येमध्ये भर होते. थोडंसं एक षटकार खाल्यानंतर दडपण निर्माण झाले दीपक या गोलंदाजावरती. गोलंदाजीमध्ये थोडंसं कमरता आहे दीपकमध्ये पाहिले गेले तर, पर फलंदाज लाजवाब. चांगला चेंडू आहे, यॉर्कर चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मस्त्र मानलं जातो त्या चेंडूची फेकी झाली इथे. नक्कीच डॉट चेंडू होतोय, पूर्णपणे बीट होतोय रवी ज्यांनी षटकार खेचला होता. एकूण धावसंख्या पाहतो आपण 14 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना 14 धावपकडील पाहायला मिळत आहेत. हा क्रॉस चेंडू थांबणार नाही, चौकार मिळेल. हा चेंडू चांगला आहे, पुन्हा क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होते. आपल्या एक सूचना असेल फलंदाज,
आपण स्टंपच्या मागे जर चेंडू जर जाऊन जर षटकार किंवा चौकार खेचला तर तो चेंडू डॉट दिला जाईल. कुठल्याही प्रकारची रन दिली जाणार नाही आपल्याला आणि डॉट चेंडू दिला जाईल म्हणजे गोलंदाजीच्या फेवरमध्ये निघेल. कारण एका खेळाडूवृत्तीमध्ये भरभरून आहे रवीमध्ये. बॅटची एज लागते. रवी यांच्या बारीचा अंत होतोय. आणि इथं सूचना देण्यात आहे की सारंग टीम आपल्याकडे 12वा खेळाडू ड्रेस कोडमध्ये नाही आहे. तर 2 धावेची पॅनल्टी आपण स्वीकारायची आहे. ते नियम आहे ते फॉलो करायचे. ओके डन. 2 धावेची पॅनल्टी आहे त्यांनी स्वीकारले. ते नंतर आपण ॲड करू. इथं पाहतोय नेक्स्ट फलंदाज रुपेश. आणि मेन पंचांनी बाद इथं घोषित केलाय. ओव्हर झाली का? किती धावा? किती? 18 धावा. दोन्ही पंच डिसिजन घ्या. एकमेकाला डिस्कस करून निर्णय द्या. थोडंसं फलंदाजाचं आक्षेपावाला आहे. आणि पंच डिसिजन असेल इथं करा. 18च्या स्टेटला मात्र चेकिंग केली जाणार नाही. तो रिव्हर दिला जाणार नाही असं मला KTCLच्या माध्यमातून मान्यता आलेली आहे. तर जो पंच डिसिजन असेल तो पंचनी द्यावा. धावा किती? एकूण 18. 18 धावा धापलकावरती आलेत. अजून मला तर वाटतं की सागर एवढा कशा लांब थांबला आहे. एक जबरदस्त हिटर फलंदाज आहे. स्वतः ह्या टीमचा मात्र करता धरता शेवटचे षटक हाणामारचे षटक मानलं जातं. गोलंदाजी मारती पाहतो आपण गोलंदाज कार्तिक. तरी चांगले हाणामारी करावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. फक्त 18 धावा धाबलकरते आहेत. फेकीचा आक्षेप आहे. तर चेक केला जाईल. गोलंदाजला चेक करा ह्याच चेंडूवरती. नाही पहिल्यापासून आम्ही चेक केलं आहे. पहिल्या दिवसापासून फ्रेश चेक करा. खांद्याचा वापर केला.
स्लो मोशन घ्यायचे घे. बघ रे, बरं बघ जरा उठून जरा. जे डिसिजन असेल ते क्लिअर, जे असेल ते क्लिअर. वाटलं तर ठीक आहे, जे असेल ते द्यायचं. नाही आता समालोचक आहे मी, थर्ड अंपायर नाही ते. चला, काय डिसिजन थर्ड अंपायर? नो बॉल. गोलंदाजाला बाद करण्यात येते. फेकीमध्ये आक्षेपमध्ये एक धाव कंप्लीट झाले. एक रन ऍड करायचे. पहिलाच चेक केलाय. पहिलाच चेक केलाय. पहिलाच चेक केलाय. पहिल्या दिवसापासून पहिला चेक करण्यात आलेला आहे. पहिल्या दिवसापासून ते नियम आहेत विष्णू. एक तुम्हालाच नाही आहे नियम ते, सर्व संघांना पहिल्या दिवसापासून आहेत, तर आपण ऍडजस्ट करा. मी स्वतः तिथे चेक करायला गेलो नाही, मी समालोचन इंटरसाठी बसलोय. इथे थर्ड अंपायर छोटा आयोजक आहेत, दीपक हिले मित्र स्वतः आहेत. नाही पॅनल्टी नाही, एक एक रन. गोलंदाज बाद होईल. क्षेत्रसेन लावून घ्या. आयोजकांचं म्हणणं आलंय गोलंदाज बाद होईल, पॅनल्टी नाही आहे. दीपक हिलम हे स्वतः मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. जे आयोजकाचे नियम असतील ते आम्ही तुमच्या परत आमच्या परत आले ते तुमच्या परत आम्ही ह्या माईकच्या समालोचनामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो. दरम्यान कॅप तरी काढ, राहून दे. तसं काय नाही, तसे घालून टाकली तरी काय हरकत नाही, पण कॅप पडली तर नो बॉल. विष्णू लक्ष दे, कॅप पडली तर नो बॉल. लागू तुझा हात कॅपला. फटका चांगला आहे, त्या दिशेला क्षेत्ररक्षक ना चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावचे प्रयत्न आणि दोन धाव इथं कंप्लीट झाल्यात. फटका चांगला होता. या दोन धावच्या मदतीने टोटल पाहतो धाव संख्या किती? 21. 21 धावा टोटल पाहतोय. एवढी चांगली गोलंदाजी करतोय विष्णू आपल्या टीमसाठी, जबाबदारी का घेत नाही? मी सुद्धा आमच्या टीममध्ये चांगली गोलंदाजी करतो, पण मला देतच नाही. एवढं पूर्ण एंट्री भरतो दत्ता शेठ, पण एक गोलंदाजी देत नाही आताची पोरं. इथं क्रॉसला खेळला फटका, मात्र चेंडू थांबणार नाही. सीमारेषे बाहेर चौकार येतोय. पद्धतीने टोटल पाहतो धाव संख्येला आकार येतोय. धावपालक जाऊन पोहोचले. टोटल पाहतोय 2500 अंकावरती चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय. तर मात्र बेनगाव टीममध्ये एक दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजूनही एखादा षटकार येणं गरजेचं आहे. मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या खूपच लो स्कोरिंग मॅच आहे. चौथं शेवटचं षटक आहे. विष्णू कशी गोलंदाजी करणार? शॉर्ट पिच चेंडू, परंतु चांगला चेंडू आहे. ऑफ साईडला मात्र हा चेंडू गुडली स्पॉटवरचा चेंडू होता. काही समजलं नाही फलंदाजाला. ऑफ साईडला कलेक्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय. नक्कीच लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी सौर घोषित केलाय. प्रोफेशनल पंच बंटी. हा चेंडू चांगला आहे. धापलक पाहतो आपण टोटल
26 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये एखादा चौकार एखादा षटकार येणं यनगाव टीमसाठी चांगली गोष्ट आहे आणि ते खेचावं लागेल. संदीप हा फलंदाज अजून आहे क्रीजमध्ये. फटका चांगला आहे गॅपमध्ये, परंतु जेच करतोय शतरक्षक आणि तर फलंदाज होईल बाद. फटका चांगला होता, अप्रतिम फटका होता. थोडी ताकद लावली ते षटकार गेला असता. चला यानंतरचा होणारा सामना आयोजक आमच्यापर्यंत कळवायचे नावं. तिसरा सामना कोणाचा आहे? दीपक हिलम, भिलवले आणि चिंचवली. भिलवले आणि चिंचवली. गोहे का गोहे चिंचवली काही बदलाव चिंचवली. चला चिंचवली टीमचा कर्णधार आणि भिलवले टीमचा कर्णधार टॉच इन करता या. चिंचवली टीम आपण इथं आले असतील तर आपल्याला विनंती असेल टॉच इन करता यायचंय. आलेले वाटतं. आणि भिलवले टीम आपण या. चिंचवली का? ओके. चला चिंचवली टीमचा कर्णधार उपस्थित झाला आहे. विनंती करतो भिलवले टीम रामदास आपला कर्णधार पाठवा. धावा किती पंच? एकच. एक धावी ॲड करायची. एका धावच्या मदतीने टोटल पाहतो धावसंख्या 27. 27-28 धावांची गरज असेल ती मात्र विजयासाठी सारंग टीमला. सॉरी 27 झाल्यात. अजून 2 त्याने पॅनल्टी देतोय त्यांच्यात, म्हणजे 29 झाल्यात. 30 धाव्यांची गरज असेल. किती रे? 28. ओके पॅनल्टी सोडून 28 झालेत का? 27 झालेत असे सांगण्यात येत आहे आम्हाला स्कोरच्या माध्यमातून. आपला 12वा खेळाडू इथं उपस्थित आहे आणि 2 धावाची आपण पॅनल्टी जोडतोय. स्कोरर आपण नीट चौकशी करा. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण सुद्धा स्कोरबोर्डची धावा व्यवस्थित ॲड करा, जेणेकरून कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही. याची आपले जवळचे असो या लांबचे असो सर्व टीम आपण जिंकण्यासाठीच एंट्री करत असतात. 27च झालेले आहेत आणि 2 पॅनल्टीच्या जोडतोय, म्हणजे 29 धावा इथं आम्हाला स्कोअरबोर्डवरती सांगण्यात येत आहे. तर 30 धाब्याची गरज असेल सारंग टीमला विजयासाठी. तर टॉच इन करून घ्या. बाळाराम यांच्या हस्ते मात्र मेन फॉर्म कुंडे वहाल यानंतर समालोचन करतील दत्ता पवार बेनफाम सालवड यांच्या माध्यमातून. आपल्याला एक चांगला आवाज ऐकायला मिळेल. चला तर आपल्याला सामने उरकायचे आहेत आजच्या आज, कारण खूपच आजच्याच नाही म्हणजे खूप आपल्याला अजून वेल. टॉचविन कोणाचं आहे? पिलवले टॉचविन. तर फिल्डिंग लावून घ्या, सामन्याला उशीर करू नका, कारण आपल्यालाच खूप टाइम होईल. त्याच्यामुळं फिल्डिंग लावून घ्या त्वरित. वागचौरे तुम्ही इथे या, चला मंडळात या, चला इकडे या.
चला तर टाइम नका करू, फिल्डिंग लावून घ्या त्वरित. चला वागचौरे, तुम्ही असतील तर इकडे या त्वरित. या इकडं चला. विलवले क्षेत्ररक्षण. चला तर सामन्याला उशीर नका करू, कारण प्रेक्षक बघतात का कधी आपली मॅच उरकते, आणि खूप आनंद दे त्यांना, खूप आनंद. चला तर उशीर नका करू, सामन्याला त्वरित उरकून घ्या सामने. चला तर सामन्याला उशीर नका करू. पहिला चेंडू ऑफसाइड दिशेने आणि पहिला खणखणीत चौकार. ऑफसाइड दिशेने खूप छान असा चौकार. चौकार ऑफसाइड दिशेने खूपच चांगला फटका. चला तर दुसरा चेंडू आणि स्टेट लाईननी क्रॉस आणि मस्त कॅच. जेल बाद होतोय तो. दुसरा चेंडू आणि विकेट. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती झलबाद. दोन चेंडू. सागर. दोन चेंडू आणि सागर काय करतो आपल्या टीमसाठी आता बघूया. पहिल्या चेंडूवरती 4 रन आणि दुसऱ्या चेंडूवरती धाव, विकेट, सॉरी. तिसरा चेंडू मारा करते तो सागर. हलकासा पुश आणि एक धाव पण नाही पूर्ण. हॅलो, इथं पाहतोय आपण 30 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकारा, त्यानंतर मात्र विकेट. इथं ऑफसाइड चांगला मात्र प्रयत्न होता इथं झेल टिपण्याचा, परंतु झेल जमीनला दान झाला आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव इथं कंप्लीट झाल्या. धापलक धावा टोटल पाहतोय आपण 6 या अंकावरती.
इथं चांगलं षटक हाताळावं लागेल ते मात्र रवी या गोलंदाजाला पाहायला गेलं तर दीपक यांच्या पारीचा अंत झालाय. मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय रवी हा गोलंदाज वेनगाव टीमकडून खेळत असताना. काय घेतलाय रिप्लाय इथं पंच पंचांचा रिव्ह्यू आहे वाईटसाठी रिप्लाय कराय. प्री डिलिव्हरी बॉल आहे. कुठल्याही प्रकारचा सप्पल इथे ठेवलेला नाही आणि बॉल आहे. आपण सुद्धा चेक करू शकता सारंग टीम. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसपालक जाऊन पोहोचलंय एक बाद 6 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक फटका खाल्ला होता व त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली रवी या गोलंदाजाकडून. जास्त टीम मिटिंग नको पंच बंटी. आपण ताकीद द्यायचे प्रत्येक क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 5 मिनिटामध्ये षटक संपत येणं गरजेचं असेल. यानंतर होणार आहे चिंचवली बनाम बिलवले यांच्यामध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळेल आपल्याला. 24 तारखेपासून मोहपाडा अचानक या मैदानावरती एक चांगले रजनी शुक्ला पाहायला मिळेल आपण नाईटची. प्रवेश फी असेल फक्त 11,000 रुपये. परंतु मैदान लाजबाब आहे. एक मैत्री चषक असेल. आत्ता सुद्धा मात्र मोहपाडा अचानक मैदानावरती सामने चालू आहेत. उद्या फायनल असेल कदाचित मोहपाडा येथे. एक जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळते. समोर ते चषक एक जबरदस्त खेळाडू आकाश. मी सुद्धा त्याच्या फॅन होतो. जबरदस्त खेळाडू होता एकता मोहपाडा टीमचा. आणि कमी वयातच त्यांचं निधन झालं ॲक्सिडेंटमुळं. आणि त्यांच्या समोर ते चषक आपण पाहतोय ते मात्र अचानक मोहपाडा या मैदानावरती प्रथमच आयोजन करण्यात आलेलं आहे. नक्कीच माझ्याकडून त्यांना शुभेच्छा त्या आयोजनासाठी. मोहपाडा एकता नक्कीच उद्या फायनलचा दिवस आहे आणि आम्ही तिथं हजेरी लावणार आहोत. कारण एक चांगला व्यक्तिमत्व आकाश स्मृती चषक आणि आपल्या मैदानावरती प्रथम क्रमांक सुद्धा फटकावला होता. त्या काळात मात्र पाहायला गेलं तर LED लाईट नव्हत्या आणि ओनली मात्र लाल हॅलोजन होते. तेव्हा असं आता कोणीही करतोय नाईट आयोजन आता तेव्हा करू शकले नव्हते कारण खूपच खर्च होता. पाहिलं गेलं तर एका रातीला जवळजवळ 20-25 हजार रुपये डिझेल खर्च व्हायचा. त्या काळात मात्र आपल्या मैदानावरती प्रथमच कर्जत तालुक्यामध्ये नाईट रजनी शुक्लाचे आयोजन केलं होतं आणि मोहपाडा एकता टीमने प्रथम क्रमांक फटकावला होता. तो मात्र आकाश ह्या खेळाडूच्या चांगल्या खेळीमुळे. आणि त्यानंतरच कदाचित एक महिना उलटला असेल आणि त्याचं निधन झालं होतं. तर खूपच दुःखदायक ती घटना घडली होती त्या काळात. द स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळलेला पाहूया. क्षेत्ररक्षक तैनात चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव कम्प्लीट झाले. एका धावावरती समाधान मला वाटतंय. मात्र आता समीर लेफ्ट हँड फलंदाज एक हिटर फलंदाज आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक समीरला देणं गरजेचं असेल. 8 धावा एकूण धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. एका दिवाळी दुसरे काही भेटत नाहीये. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रॉस द लाईन दे धक्का आणि मार छक्का.
एस डीजे. वा धाबाकडे लागल्यानंतर दुसरी षटक प्रतिपत्तर चालू असताना गोलंदाजी मारती पाहतोय आपण गोलंदाज वेनगाव टीमकडून समीर. समीरला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती एक नवोदित गोलंदाज तयार करण्यात आलेला आहे. चांगलं म्हणतं की जर आपण जास्तीत जास्त नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये चांगलं संधीचं सोनं करू काय बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. चांगल्या खेळाडूची खासियत असते. हा चेंडू कदाचित शॉट खेळायला गेला असता तर त्रिफळा उद्ध्वस्त झाला तर समीर या फलंदाजाचा, कारण एक यार्कर पद्धती चेंडू होता, बॉक्कलमध्ये टाकला हा चेंडू आणि त्याला सन्मान देण्यात येत आहे समीरच्या माध्यमातून. चांगली खेळी पाहायला मिळते. कारण समीर जातोय, दीपक सारखा मातबदार ओपनर फलंदाज बाद झाला त्यानंतर सर्व धुरातदार आपल्यावरती असेल आणि आपल्याला चांगली खेळी करण्यासाठी मात्र मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. हा चेंडू चांगला आहे, चांगला, पर बॅटची एज, फलंदाज होईल बाद. सागर. सागरेच्या पारीचा अंत होतोय, बॅटची एज लागते आणि नेक्स्ट फलंदाज पाहतोय मैदानामध्ये सारंग टीम कडून पण रवाना होतोय मैदानामध्ये ओमकार. ओमकारला प्रौढ केले कर्णधार यांनी. विष्णू कर्णधार आहेत सारंग टीमचे सध्या तरी. एक चांगली टीमची बांधणी केली, विष्णू असेल, दीपक असेल. इथं पाहायला गेलं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते समीर या गोलंदाजाकडून. हा असू दे, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. षटक क्रमांक दुसरं संपत आले, धापलकडे धावा लागले ते मात्र 2 बाद 14. किती? 15, सॉरी 15 धावा. अजूनही 15 धावांची गरज, येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज असेल. जास्त टीम मिटिंग नकोय. जो गोलंदाज आपल्याला काढायचा आहे त्याला मात्र आपण चेंडू हातात देऊन आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ नको, खूप उशीर झालेला. पहिल्याच 10:30ला सामने चालू झालेत. पंच आपण स्पीडअप घ्यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना भिलवले भिलवण्याचा चिंचवली. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? चिंचवली भिलवली भिलवले. आपण तयार राहायचंय, मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. त्या साईडला सुद्धा एक स्टँड ठेवलेला आहे, तिकून जरी आपण दोन्ही संघ रवाना झाल्या मध्यंतरीच काय हरकत नाहीये. चला, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 30 धाब्यांची. असं पहा, इथं पाहायला मिळालं आपल्याला की सारंग टीमला ड्रेस कोड नसल्या 12 खेळाडूला 2 धावाची पॅनल्टी स्वीकारवा लागली. अशी पुढील संघांना ती वेळ येऊ नये, त्या कारणाने आपण सुद्धा मात्र ड्रेस कोडमध्ये 12 खेळाडू पाठवणे गरजेचं असेल, जेणेकरून आपल्याला एका रनासाठी एका धाब्यासाठी मात्र पराभवाचे सामोरे जावं लागणार नाही. आणि ते पाहतोय, चला स्पीडअप घ्या पंच. रुपेश येतोय नेक्स्ट गोलंदाज वेनगाव टीमकडून. 12 चेंडू 15 धावांची गरज. समीर लेफ्ट हँड फलंदाज, एक जबरदस्त फलंदाज आहे. त्याच्या विरोधात गोलंदाजी करणार मात्र रुपेश. पाहूया कशी गोलंदाजी होईल आपल्या टीमसाठी. पाहिलं गेलं तर भिवगड परिसरातील एक जवळची टीम आमच्या वेनगाव. क्लास आहे
हा क्लास आहे, इथं क्लास दाखवता असताना मात्र समीरला पाहतोय आपण. चेंडू डॉट गेला असता हा, परंतु गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाने जज केलाय चेंडूला, अन्यथा हा चौकार मिळाला असता. एक धाव कंप्लीट केले. सागर सुद्धा एक जबरदस्त फलंदाज असून मध्ये स्वतः फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरला नाही. नक्कीच एक चांगल्या नवोदित खेळाडूंना संधी देण्यात येते आली होती सागरच्या माध्यमातून. चांगलं विचार पाहायला मिळाला आपल्याला. पाहूया पुढील सामना आपल्याला एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. भिलोले एकीकडून खालापूर तालुक्यात, एकीकडून मात्र अंबरनाथ तालुका असा सामना रंगेल. आता पाहायला गेलं तर एकाकडून खालापूर तालुका, एकाकडून मग कर्जत तालुका हा सामना चालू आहे. सारंगबाणा बेनगाव. तरी सुरुवात करा पंच आपण. समीरने कुठंतरी एक धाव मात्र घेऊन चुकी तरी केली नाही ना. असंच काय चित्र पाहायला मिळते आपल्याला. 14 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडूवर 14 धावांची गरज आहे. एकरी दुहेरी धावा जर कन्व्हर्ट झाल्या तरी धावफलकाची धावा लागतील. पुन्हा डॉट होतोय. हा सुद्धा फुलटॉस चेंडू होता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावफेकी करतोय गोलंदाज. तिसरा चेंडू निर्धाव. आता कदाचित दडपड येऊ शकतो समीरवरती, कारण 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे. अजून एक धाव घेणं गरजेचं होते समीरला, परंतु एका धावचे समाधान होते. शेवटचा चेंडूपर्यंत शिल्लक असेल. येणारे 7 चेंडू 13 धावांची गरज. 17 धावा धापलकाती लागल्यात. अजूनही 13 धावांची गरज आहे. का चांगलं क्रिकेट ह्या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते आपल्याला. समीरने कुठेतरी एक धाव जी घेतली ती कुठेतरी चुकी केलेली आहे. कारण ह्या जो फलंदाज ओमकारने जी चुकी केली, 3 चेंडू डॉट खेळलाय आणि एक धाव काढले. म्हणजे या 4 चेंडूमध्ये एखादा फटका समीरने खेचला असता. इथं डॉट चेंडूची सांगता होते. येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज. आणि यापुढे समोचन करतील रितेश पवार, मेन फ्रॉम डोनेवाडी. चला स्पीडअप घ्यायचंय. इथून 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपक आलाय. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण. ओमकार. नॉन स्ट्राईक साठी समीर. दोन्ही फलंदाजीची जोडी पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल. इथून सामना जिंकायचा असेल दोन्ही संघांना तर संघर्ष करावा लागेल. पाहूया कुठला संघ संघर्ष करणार.
सामन्याला होते सुरुवात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न देखील. चेंडू अडलाय. एक तर पूर्ण झाले. एकच. येणारे 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आता 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. स्ट्राईकसाठी फलंदाज समीर. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय समीर अजूनही मैदानाच्या आत. पाच चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाजी मानावी लागेल दीपक याचे. पहिलाच चेंडू सुरेख फेकला, असे चेंडू फेकावे लागतील. तेवढी चांगली फलंदाजी देखील चांगली करावी. इथे फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक होणार नाही चुकी आणि समीर याच्या पारीचा अंत होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल पकडतोय. सागर जातोय मैदानाच्या आत. दुसऱ्या चेंडूवरती परतावलंय. समीर या फलंदाजाला कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. सॉरी, नवीन फलंदाज हेमंत पाहतोय आपण. आता 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाजी दीपक याचा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज हेमंत जातोय. हा चेंडू देखील सुरेख फेकला गेलाय. तिसरा चेंडू देखील इथून डॉट फेकतोय गोलंदाज दीपक. दडपण आलंय. येणारे 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. सामना होता कुठे, आलाय कुठे. येणारे 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज. हा चेंडू देखील इथून फेकलाय. डॉट. येणारे 2 चेंडू 2 षटकार ठोकावे लागतील. फलंदाज इथून फलंदाज बाद झालाय. हेमंत याच्या पारीचा अंत होतोय. जर का हा सामना जिंकायचा असेल. काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण दीपक याच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज कार्तिक गेलाय मैदानाच्या आत. चेंडू फटका तर आलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स 4 धावेंसाठी. आता येणारा 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज असेल. इथे सामना एकतर्फा झुकताना पाहतोय आपण. जर का या सामन्यात 9 चेंडू फेकला गेला आणि त्याच्यावरती फटका आला. चांगली गोलंदाजी करतोय दीपक. येणारा 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन दीपक याच्या माध्यमातून. येणार 6 चेंडूंमध्ये बनवायच्या होत्या 13. तिथे आता पाहतोय आपण येणारा 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाजी मानावी लागेल दीपक याची. फलंदाजी तेवढीशी खास झाली नाही दीपक याची, पण गोलंदाजीमध्ये काय सुरेख कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू पाहतोय आपण. हा चेंडू खूपच बाहेर. चेंडू जाईल वाईड. आता येणाऱ्या 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू स्क्वेअर फेकला गेलाय. येणारा 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज असेल. इथून सामना जिंकलाय वेनगाव संघाने. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. काय सुरेख गोलंदाजी दीपक याच्या माध्यमातून.
इथून मॅन ऑफ द मॅचचा किताब जात आहे रुपेश. 6 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बिलवले संघ. इथून चांगला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला अंबरनाथ तालुका तर दुसऱ्या बाजूला खालापूर तालुका. एका बाजूला चिंचवली संघाचा वंडर बॉय सुरेश तर दुसऱ्या बाजूला भिलवले संघाचा वंडर बॉय विशाल. चांगली लढत पाहायला मिळेल आपल्याला. 4 षटकांचा हा सामना असेल.